आई आपल्या 11 महिन्याची मुरडीच्या वाढदिवसाची तयारी करत होती, परंतु त्या अगोदरच तिच्याबरोबर घडले भयंकर। या महिलाचे नाव पूर्वा आहे, वय वर्ष 26। ही विवाहित महिला एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। पूर्वाने आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी वर्क फ्रॉम होम घेतले होते। तसेच तिचे पती काही निमित्ताने फ्रान्सला गेले होते, ते देखील एक इंजिनियर आहेत आणि आपल्या चिमुरडीच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी ते 22 जानेवारीला पुन्हा येणार होते। पूर्वा आपल्या 11 महिन्याची चिमुरडीला घेऊन काही दिवसासाठी माहेरी गेली होती, परंतु मंगळवारी 16 जानेवारीचा दिवस पूर्वासाठी अतिशय भयंकर ठरला। मंगळवारी दुपारच्या दरम्यान पूर्वाने आपल्या केसांना मेहंदी लावली आणि ती वाळण्यासाठी काही वेळ गच्चीवर बसली। त्यानंतर ती 1 तासाने खाली उतरून आंघोळीसाठी गेली। 1.5 तास होऊन गेला, पूर्वा बाथरूममधून बाहेर आलीच नव्हती। त्यामुळे तिच्या घरच्यांनी आवाज दिला, परंतु आतमधून पूर्वाचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे नाविलाजाने घरच्यांनी दरवाजा तोडला। तेव्हा घरातील लोकांना पूर्वा बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळली। घरच्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले। पूर्वा आणि आशिष यांच्या 11 महिन्याची मुरडीचा वाढदिवस होता, त्यासाठी ते दोघेही तयारी करत होते। मात्र त्या अगोदरच अशी घटना घडल्याने कुटुंबियांना धक्काच बसला। डॉक्टरांनी सांगितले पूर्वाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आणि ही सर्व घटना भोपाळमध्ये घडली आहे।